नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओवरती. आणि आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रातली एक नामांकित आणि एक सर्वात मोठी जत्रा, माशाची यात्रा म्हणून फेमस असलेली आपली मुरबाडची जत्रेला आलेले आहे. इथली पूर्वतयारी चालू आहे आणि कशा प्रकारे असणार आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि ड्रोन मार्फत तर आता तुम्ही बघतायच की कशा प्रकारे माशाची यात्रा असणार आहे. तर बघूया कोणकोणते सेक्शनमध्ये काय काय असणार आहे, म्हणजे कुठे फूड वगैरे खाणं पिणं आणि इतर गोष्टी बघायला भेटेल. आणि बाकीच्या ठिकाणं तुम्हाला पालणे असू द्या किंवा ज्या खेळाच्या सेक्शन आहेत ना ते देखील दाखवतो. तर चला भेटूया आता आपण कशा काय प्रकारे स्टॉल लावलेत आणि कशा काय प्रकारे पूर्वतयारी चालू आहे ते बघूया. 3 तारखेला पण येणार आहे, पण आज आता तुम्हाला दाखवते कशा प्रकारे असणार आहे आपली माशाची जत्रा. एनडी शेट मित्रांनो, आता आपण पोहोचलोय मशाला आणि मशावरती आल्याच्या नंतर बघा पूर्वतयारी चालू झालेली आहे. थोड्याच वेळानंतर जाऊन दाखवतो समोर कशा काय प्रकारे कुठे कुठे कोणतं सेक्शन असणार आहे, म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. कशा प्रकारची मसा यात्रा असणार आहे ते तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. मित्रांनो, मॅक भाई भेटले. मॅक भाई नमस्कार. नमस्कार. आम्ही भेटलो लवकरच दुपारी, पण आमची आता संध्याकाळी भेट झाली आहे व्हिडिओच्या माध्यमातून. मॅक भाई काय सांगशील, आता बऱ्याचशा व्हिडिओ मार्फत तू पण दाखवत असतो, यात्रा असू द्या किंवा आपल्याकडचे कार्यक्रम फेस्टिवल असतात. खूप भारी वाटतं आणि याची वर्षभर वाट बघत असतो, कारण की महाराष्ट्राची सर्वात मोठी जत्रा असते. आणि तुम्हाला सांगू, आपण लहानपणी ऐकत आलो की मसा फुटला म्हणजे थंडी जाते. आणि जेव्हा इकडे येतो आता तर जेवढं याने सांगितलं असेल तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली ती असेल. आणि माझ्या बघण्यात आणि सांगण्यात खूप मोठा फरक आहे. तुम्ही एकदा 15 दिवसातून एकदा या इकडं मशाच्या यात्रेमध्ये. कांबलिंगेश्वर आणि मशाच्या यात्रेला खूप मजा येते. आणि आता जानेवारी महिना लागला आहे, तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्ष पण खूप शुभेच्छा. आणि मी सांगतो, तिसगावची पालखी पण निघणार एकविराची, तिथं 4000 पदयात्री जाणार चालत. सर्वात मोठी महाराष्ट्राची पदयात्रा असते ती. आणि आता इकडे साई भक्त आलेले आहेत पालखीवर, वांगणीवर. भाई काय सांगशील, कशी काय पदयात्रा चालू आहे तुमची? आता आजच निघला, आताच पहिला दिवस आहे. अरे वा, इथं पुढे वस्ती पुढच्या गावात. मॅकनी घेतला थोडासा शूट घेतला. बाकी किती दिवस सांग जरा. आज निघलो, आजच्या बरोबर तर पुढच्या बरोबर पोहोचू. 7 दिवस कंटिन्यू. वर्षात नाही किती जण निघले आता तुम्ही? 90-95 असं. माशाची जत्रा मिस करायला वाटतं तुम्ही. 15 दिवस असं येऊ आता परत. हा बरोबर. तुमचा भंडारा तिकडे. चालेल बाबा, नीट जा, आरामात जा, काळजी घ्या भाई, काळजी घ्या, आरामात जा भाऊ. धन्यवाद. चल.
मित्रांनो मंदिरापासून डाव्या साईडला आहे ना, मंदिराच्या डाव्या साईडला आपण समोरच्या साईडला बघू शकता एक मोठा ग्राउंड आहे आणि या मोठ्या ग्राउंडमध्ये तुम्हाला मोठे मोठे आकाश पाळणे बघायला भेटतील. आणि मला तर वाटतं होडी आहे, 2 मोठ्या प्रमाणात आकाश पाळणे आहेत. रात्रीचा वेळ आहे, आपण रात्रीच्या वेळेस म्हणजे त्यांची तयारी चालू आहे, तिथे आपण शूट करतोय. तर मित्रांनो हे बघा मोठे मोठे आकाशकंदीला आकाश पाळणे वगैरे आहेत, त्यांची सेटिंग आणि ॲडजस्टमेंट चालू आहे. या साईडला आपल्याला एक मोदका कुवा बघायला भेटेल आणि त्याच्या पुढे असणारे आपल्याला आणखी एक आकाश पाळणा दुसऱ्या साईडला पण आहेत. तर अशा प्रकारे असणारे आपली पूर्वतयारी म्हशाच्या जत्रेची. अजून काय एवढं काय झालेलं नाही आहे, पण ठीक आहे, आपण जेवढं होतं तेवढं दाखवूया. मित्रांनो चाललेलो आपण जो बैल बाजार आहे ना त्या साईडला, उजव्या साईडला बरेचसे असे स्टॉल आहेत. आता इथे काय लागणार आहे कसं काय माहीत नाही आहे, पण नक्कीच अशा प्रकारे असणार आहे. या साईडला बघू शकता, इथं आपण मागाशी बघितलेला मोदका कुवा आहे ना तो आहे. आणि इकडं आणखी आपल्याला बघायला भेटतं जो आकाश पाळणे आणि स्टॉल वगैरे लावण्याचं काम चालू आहे. इकडं राजे भाई आहे, नाराज झाले बिचारा. पकड ही चावीच्या, ही गाडी आपली इथे आहे. मित्रांनो मंदिराकडे जाणार आहोत आणि अशा प्रकारे इकडे स्टॉल वगैरे लावायला चालू केलेली आहे. पूर्वतयारी चालू झालेली आहे माशाची. मित्रांनो स्टॉल वगैरे लावायला सुरुवात झालेली आहे. या साईडला बघा, मंदिराच्या साईडला चालले आता आपण. मित्रांनो मंदिराच्या बाजूला पण बघा एक मोठा आकाश पाळणा आहे आणि स्टॉल लावायला सुरुवात केलेलीच आहे सगळ्यांनी. पूर्वतयारी आहे, त्याच्यामुळे काही जास्त बघायला नाही भेटणार आपल्याला. अशा प्रकारे एक छोटीशी व्हिडिओ आहे, दाखवतोय की कसं काय आहे. आणि इथला लोकेशन ना तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. तर चला आता मग आपण मंदिराची इथं जाऊया, पाया पडून निघूया. आणि इकडे पण बघा एक मस्त मिठाईचं दुकान आहे. मित्रांनो दुकानं लागायला सुरुवात झाली बघा, किती मिठाईची दुकानं आहेत. आणि आपण चालू आहे मंदिर परिसरामध्ये. एक चांगलं आपल्याला म्हसोबावाचं मंदिर बघायला भेटतंय. चला जाऊया, कशा काय प्रकारे तयारी वगैरे आहे ना ते बघायला भेटेल आपल्याला. मित्रांनो समोरच बघताय म्हसोबा देवस्थान, एक भव्य दिव्य असं मंदिर. मित्रांनो म्हसोबा देवाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे बघा. इकडे आपण महादेवाचा नंदी बघतोय, गणपती बाप्पा. मित्रांनो मंदिराच्या बाजूला बघा आपण समोरच बघताय स्वेटरचं स्टॉल लागलेत आणि मोठे मोठे स्टॉल ना तयारी केली आहे. आतमध्ये तुम्हाला सामान बघायला भेटतं. समोरच्या साईडला बघा किती सामान आणलेलं आहे, चालू आहे सगळी साईडला. मित्रांनो जत्रा आहे ना इथपासून, याची पण मागेपासून चालू होणार आहे. मित्रांनो खास जत्रेला सुरुवात आहे बा, इथपासून चालू होईल. चला मित्रांनो जास्त काही दाखवता नाही आलं, कारण का आता तयारी ही चालू झालेली आहे. ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले, दुकानं वगैरे लागलेले, स्टॉल वगैरे लागलेले आहेत. आणि मला तरी वाटतं बरेचसे आपले जे इथले मुरबाड साईडचे असतील किंवा कर्जत वगैरे जे आपले स्थानिक असतील ना, त्यांना कुठं ना कुठेतरी रोजगाराची संधी किंवा बिझनेस वगैरे कसा केला जातो यासाठी ही प्रेरित असलेली आपली यात्रा आहे. आणि एक महाराष्ट्रातली मोठी यात्रा. आणि या यात्रेमध्ये तुम्ही पण नक्की येण्याचा प्रयत्न करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लोकेशन देतो, नक्कीच येऊन या यात्रेची शोभा वाढवा, म्हसोबा देवाचं दर्शन घ्या आणि कुठून कुठेतरी आपलं या देवाचा आशीर्वाद लाभेल याचा प्रयत्न करा. धन्यवाद.